Good morning, friends. So, actually, I am really happy today. The reason is we are at the end part of this chapter, first chapter, that is from your 11th standard syllabus. First chapter, that is some basic concepts in chemistry, and we are at the end part. Okay, so even though we are at the end part, but that end should be very great. The reason is I told you in last lecture that this is going to form द फाउंडेशन ऑफ युअर फिजिकल केमिस्ट्री. त्यामुळे हे नाही लक्षात आलं तर मग फिजिकल केमिस्ट्रीला रामराम करण्यामध्ये काही आपल्याला ऑप्शन राहणार नाही आहे. त्यामुळे टुडेज लेक्चर इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल लेक्चर. ऑब्व्हियसली आजचं आणि कदाचित पुढचं जे काय आपल्याला लागणार आहे ते. सो नाव व्हॉट इज द पार्ट सो फार वी हॅव डिस्कस. वी हॅव सीन matter, its classification, different laws of chemical combination. From that we understood the concept of atomic mass, molar mass. इथपर्यंत आपण आलोय. We have also seen the average atomic mass concept, formula mass. हे सगळं आपण बघितलंय. And I hope you are studying well. You are reading all the lines from the textbook about this chapter. Okay. आणि महत्त्वाचं असं, प्लीज डोंट वेट फॉर माय इन्स्ट्रक्शन. यू कॅन रेफर, यू कॅन गो फॉर द क्वेश्चन्स विच आर ॲट द बॅक आणि ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अजिबात माझ्या परमिशनची गरज नाही आहे. मी काही म्हणणार नाही आहे की तुम्ही कसं सॉल्व्ह केलं, आत्ता मी नाही सांगितलं. सो यू कॅन सॉल्व्ह दोज थेरॉटिकल क्वेश्चन्स, यू कॅन सॉल्व्ह द MCQs जे काही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे. फाईन. सो बच्चो, आज जो पार्ट हम सीखने वाले हैं दैट इज अ मोल कॉन्सेप्ट इज रियली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ओके. तर आता खूप लोकांना प्रश्न पडला असेल की अरे बास एवढं सेलिंग करतात का एखाद्या कॉन्सेप्टचं, बरोबर आहे. ओके. तर ते तसंच आहे आणि त्यामुळे त्यासाठी मला ते करायला लागतंय. सो किती तुम्हाला माझा बोरिंग वाटलं तरी मी ते सारखं सारखं सांगणार की येस, दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. एनिवे, नाव यू हॅव लर्न अबाउट द 7 फंडामेंटल युनिट्स आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्समध्ये सरांनी ऑब्व्हियसली सांगितलं असेल दॅट मोल, किंवा इवन आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण दिलं आहे दॅट मोल इज व्हॉट, इट इज द युनिट फॉर अमाऊंट ऑफ सबस्टन्स. किती मजेशीर गोष्ट आहे ना. तुम्हाला प्रश्न नाही पडला त्या मिनिटाला की बाबा हे कशाला दिलं, बरोबर. मग तुम्हाला कशाला दिलं म्हणजे आहे म्हणून दिलंय, राईट. सो व्हाय वी नीड दिस फंडामेंटल युनिट, माय डिअर फ्रेंड्स. Have you thought about this? विचार केलाय? If you have gone through the textbook out of curiosity, you might get the correct answer किंवा तुम्हाला आत्तापर्यंत ते मिळालं असेल. पण जर का चुकूनही पुस्तकाला हात नसेल लावला आणि आपल्याला आत्ता ऐकायचं असेल तर द क्वेश्चन इज, मोल इज नो डाऊट द फंडामेंटल युनिट टू मेजर द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे आपण शिकलोय म्हणजे ऐकलंय. शिकलोय म्हणजे ऐकलंय असं म्हणूया. दॅट इज मोर करेक्ट सेंटेन्स. So it is a unit to measure amount of substance, right? My question is, why there is necessity of this concept? का गरज आहे आपल्याला या मोल या प्रकाराची? म्हणाल का गरज आहे म्हणजे सोपं सांगा. Because to measure the amount of substance, we know there are lots of units already there. किलोग्रॅम आहे, ग्रॅम आहे, पाऊंड आहे, बरोबर आहे. हे सगळेजण असताना मग आणखीन एक नवीन युनिट सांगण्याचा पर्पज काय, बरोबर. सो माय डिअर फ्रेंड्स, बीइंग अ सायन्स स्टुडंट, बीइंग अ केमिस्ट्री स्टुडंट, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक पोराला आलं पाहिजे. केमिस्ट्री आवडो न आवडो, मार्क किती मिळो, काही होऊ देत, पुढे जाऊन डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, बट व्हाय वी नीड मोल दॅट शुड बी व्हेरी क्लिअर बिकॉज यू आर लर्निंग फ्रॉम मी. आणि त्यामुळे मी तुम्हाला एक नम्र विनंती करेल की याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे. ओके. सो आता फार स्ट्रेच न करता लेट सी what is the necessity of this mole concept. काय गरज आहे मला, का गरज आहे या मोल या प्रकाराची, बरोबर. तर छान सांगण्याचा प्रयत्न करते सोप्या भाषेमध्ये. आय होप ते कळेल तुम्हाला. ओके. नाव सपोज यू गो टू मार्केट. ओके. जाऊ नका सध्या, म्हणजे जा तुम्ही पण जरा सुरक्षितपणे जा. सो इफ यू गो टू मार्केट अँड इन मार्केट आईने सांगितलं की बाळा जा आता तू केळं घेऊन ये, बरोबर आहे. केळी, बनाना, यू नो, राईट. ओके. सो यू गो टू मार्केट अँड सपोज यू वॉन्ट टू बाय बनाना. सो व्हॉट यू विल डू टू बाय बनाना, व्हॉट यू विल डू टू परचेस बनाना. सो तुम्ही त्या जो कोणी तिथे दुकानदार असेल, दादा असेल, काय जे असेल, त्याला तुम्ही म्हणणार की प्लीज गिव्ह मी
1 dozen, half dozen, 2 dozen, 3 dozen, whatever. Okay, so फॉर दॅट बनाना, मग ते जे काय असेल प्रत्येकासाठी, आता बनाना एक्झाम्पल सोपं वाटतं मला, लवकर समजतं म्हणून मी ते सांगितलं. सो इफ यू गो टू मार्केट, तुम्ही म्हणणार की मला 1 डझन बनाना दे, आणि हॅपीली दॅट पर्सन हू एव्हर इज गिव्हिंग यू दोज बनाना विल बी हॅपी, ही विल गिव्ह यू 1 डझन बनाना. दॅट मीन्स ही विल गिव्ह यू हाऊ मच बनाना. तर प्रत्येक मुलाला हे उत्तर माहिती असतं की म्हणजे मला तो 12 केळी देणार. एम आय करेक्ट? राईट. So when I am asking, please give me 1 dozen banana, is going to give you 12 banana. तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाहीये when he is talking about 1 dozen or you are talking about 1 dozen. तुम्ही दोघे अजिबात कन्फ्यूज नाही, 12 देऊ की 6 देऊ की 20 देऊ की 40 देऊ की देऊच नाही, बरोबर? ओके. तर मग तुम्ही का कन्फ्यूज नाहीये? बिकॉज एव्हरीवेअर वी नो दॅट 1 डझन म्हणलं की 12 द्यायचं असतं. ओके. ते आता कोणी पण, म्हणजे माझा पोरगा 6 वर्षाचा आहे, त्याला जर मी म्हणलं की बाबा 1 डझन म्हणजे 12 होतं, तू जाऊन 1 डझन घेऊन ये, तर ही इज एबल टू म्हणजे मेजर, आणि तो पण बरोबर 12 ते घेऊन येईल. बरोबर आहे. सांगण्याचा उद्देश असा की दॅट हॅज बीन स्टँडर्डाइज युनिट. युनिट म्हणण्यापेक्षा 1 डझन म्हणजे 12 केळी, 1 डझन म्हणजे 12, जे काय असेल ते आपण ठरवलंय. राईट. आता जर का असेच तुम्ही परत म्हणजे मार्केटमध्ये गेला, आई म्हणली की बाबा आता काही दिवसांनी आपल्याकडे सण येईल किंवा काहीतरी येईल, आणि त्यावेळेला आपल्याला गोड किंवा जस्ट आत्ता गोड पदार्थ खायची इच्छा होते, घरी बसून कंटाळा आलाय, सो गोड खावं वाटतंय. राईट. सो शी आस्क यू दॅट येस, गो टू द मार्केट अँड ब्रिंग शुगर. साखर आण, आपल्याला गोड पदार्थ करायचे, साखर घेऊन ये. आणि तुम्ही सायन्सचे स्टुडंट, सो यू गो टू द मार्केट. तुम्ही छान गेलात तिथे, अँड सपोज यू गो टू द मार्केट अँड आस्क दॅट पर्सन की मला प्लीज दादा जरा, कॅन यू प्लीज गिव्ह मी 500 पार्टिकल्स ऑफ शुगर. बरोबर आहे. तुम्ही त्याला असं म्हणलात की मला प्लीज जरा 500 पार्टिकल्स देतो का साखरेचे, तर त्याला नक्की वाटणार की काहीतरी बाळाला प्रॉब्लेम झालाय. बरोबर आहे. तुम्ही म्हणाल की काय प्रॉब्लेम आहे, तर मला वाटतं प्रत्येकाला कळलं असेल की यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. व्हॉट इज द प्रॉब्लेम? 500 इज अ नंबर जो तुम्हाला मोजता येतो. व्हॉट इज द प्रॉब्लेम इन गिव्हिंग दोज 500 पार्टिकल्स ऑफ दॅट शुगर? काय प्रॉब्लेम आहे 500 पार्टिकल शुगरचे देण्यामागे? अरे बाबा, ऑलरेडी आता इतका सगळा गोंधळ चाललाय आणि 500 पार्टिकल तो साखरेचे मोजणार तुमच्यासाठी का? वाय यू आर सो स्पेशल? राईट. थोडक्यात काय की तुम्हाला प्रत्येकाला कळलं असेल व्हॉट इज माय इंटेन्शन ऑफ ऑल दिस एक्झाम्पल्स विच आय एम गिव्हिंग. ओके. इट इज नॉट पॉसिबल टू गिव्ह यू 500 पार्टिकल्स ऑफ शुगर. Why you can't measure? Yes, you can measure. No doubt you can measure. But my dear friends, किती अवघड आहे ते 500 पार्टिकल. किती 500 पार्टिकल त्या साखरेचे मोजणं अवघड आहे. Why? Because sugar as compared to banana is very small sized. And it's really difficult to measure those 500 particles of sugar. छोटी आहे ती, किती छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, कसे मोजणार 500 पार्टिकल? 2-3 दिवस जातील राव त्याचे, माझ्यासारखा जर असला तर. ओके. सांगण्याचा उद्देश असा की हे पॉसिबल नाही आहे. नाउ जस्ट थिंक अबाउट अ केस वेन बनाना यू वर टॉकिंग अबाउट, इट वॉज बिग साईज, ज्याला आपण काहीतरी डिफाईन केलं होतं 1 डझन मध्ये, विच इज इझी टू मेजर, जे तुम्हाला पटपट मोजता येत होते. इट वॉज डिफिकल्ट टू मेजर द शुगर पार्टिकल्स. ओके. मग त्याला ऑप्शन काय आहे? तर तुम्ही सभ्यसारखे दुकानात गेला अँड इफ यू आस्क की बाबा मला हाफ kg शुगर दे, ही विल बी व्हेरी हॅपी, ही विल गिव्ह यू हाफ kg ऑफ शुगर. ओके. छान. तो तुम्हाला अर्धा kg शुगर देणार, त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. का? कारण तिथे त्याला एक एक पार्टिकल तुम्ही मोजायचा त्रास नाही दिलाय. काय एवढं अवघड आहे? द रिझन इज साईज आय एम टॉकिंग अबाउट. बाळांनो, विचार करा, जर साखरेचे पार्टिकल विच आर विजिबल टू आवर आईज, राईट, those are difficult to measure individually. मी त्यांना एक एकटं नाही मोजू शकत, जरी मला ते डोळ्याने दिसतात आहे. थिंक अबाउट दोज पार्टिकल विच आर इनविजिबल, जे मला डोळ्यांनीच दिसत नाही, त्या पार्टिकलला एक एकटं कसं मी मोजणार? राईट. हाऊ आय विल मेजर दोज पार्टिकल विच आर व्हेरी टायनी, व्हेरी स्मॉल साईज. दॅट मीन्स माय फोकस इज टुवर्ड्स द ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन. साखरेचे पार्टिकल डोळ्यांना दिसताना एवढे अवघड असतात, तर मग ज्याबद्दल आपण बोलतोय केमिस्ट्रीमध्ये, दोज ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन आर सो टायनी, दे आर इनविजिबल.
ते मी कसे मोजणार इज अ क्वेश्चन. बरोबर आहे. आणि त्यामुळे त्यांना इज अ क्वेश्चन म्हणजे हाऊ आय विल मेजर देम इंडिव्हिज्युअली. सिंगल सिंगल मोजणं अवघड आहे. बरोबर आहे. अँड टू मेजर दिस स्मॉल साइज पार्टिकल द युनिट हॅज बीन डिफाईन्ड अँड दॅट युनिट इज नथिंग बट मोल. कोणतं युनिट होतं? मोल. येते लक्षात तुमच्या? सो हे सगळे स्मॉल साईज पार्टिकल मेजर करायला लाईक ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन, जे काय असेल, इव्हन इलेक्ट्रॉन्स, इफ यू वॉन्ट टू मेजर देम दे शुड बी, इफ यू वॉन्ट टू काउंट देम, मेजर देम किती आहेत, तर ते मोजण्यासाठी आपण एक युनिट शोधून काढलं. आपण म्हणजे लोकांनी. बरोबर आहे. ओके. आपण म्हणजे माळा घेण्याचं काही कारण नाही. ओके. सो दॅट युनिट इज व्हॉट? दॅट इज मोल. इज इट क्लिअर? सो व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ मोल? एका वाक्यामध्ये ही जी काही मी स्टोरी 10 मिनिटं रंगवून तुम्हाला सांगितली, दॅट वॉज जस्ट टू क्रिएट द इंटरेस्ट. अँड द thumb line is what it is. Mole is a unit which is used to measure, which is used to count the very small size particle like atom, molecule, ion. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला मोल या युनिटची गरज आहे. मला वाटतं तुम्हाला या एका उदाहरणातनं अतिशय कम्फर्टेबली कळलं असेल दॅट व्हाय देर इज अ नेसेसिटी ऑफ मोल. So every chemistry student should be able to tell that why you need mole to count, to measure the small size particle, okay? Because they are not individually measured and that's why we need a unit which is called as mole. काय करतात रे यामध्ये? काय केलं ज्यावेळेला तुम्हाला एक एकटे पार्टिकल मोजताना आले साखरेचे, त्यावेळेला आपण काय केलं मला सांगा? अर्धा किलो वजन त्याने तराजूमध्ये ठेवलं इन द बॅलन्स अँड देन you put the same amount of that sugar in the other side. Okay, so what you have done, you have measured those small size particle collectively. तुम्ही एकत्र करून त्याला मोजू शकत होता, तुम्हाला एक एकटं मोजणं शक्य नव्हतं. सो यू डू द कलेक्शन ऑफ दोज शुगर पार्टिकल्स अँड देन यू काउंट दोज हाफ केजीस. आर यू गेटिंग मी? सो त्यामध्ये जे काही पार्टिकल्स आले असतील ते आले असते. आता साखरेची गोष्ट होती त्यामुळे आपण काही तिथे किती पार्टिकल आले अर्धा केजीला आपण डिफाईन करत नाही. पण सांगण्याचा उद्देश होता दॅट इवन दो इट वॉज नॉट एबल टू मेजर इंडिव्हिज्युअली, इट वॉज एबल टू मेजर कलेक्टिव्हली. कलेक्शन ज्या वेळेला आपण त्याचं केलं, एकत्रितपणे आपण त्याला मोजलं, तर इट वॉज पॉसिबल टू मेजर देम इवन दो दे वर स्मॉल साइज्ड. अँड दॅट्स वाय टू काउंट, टू मेजर दिस स्मॉल साइज पार्टिकल collectively we use a unit and that unit, my dear friends, is mole. आय एम शुअर तुम्हाला कळलं असेल की मोलची गरज काय. आय एम म्हणजे व्हेरी व्हेरी क्लिअर की म्हणजे क्लिअर कशाबद्दल मी की हे माहिती असलं पाहिजे. बरोबर आहे. पोरांना 1 मोलची डेफिनेशन पाठ असते, तो नंबर पाठ असतो, पण त्यातलं ब्युटी ज्याला म्हणतो की नाही आपण, दॅट ब्युटी समटाइम इज मिसिंग. अँड माय सिन्सिअर रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू इज प्लीज फॉल इन लव्ह विथ ऑल दिस सायन्स सब्जेक्ट्स. बरोबर आहे. तुम्ही जे काय आजपासून शिकताय, आधी शिकलात, त्याच्या प्रेमात जोपर्यंत, मग तो विषय कुठलाही असो, कुठलाही टॉपिक असो, तुम्हाला तो आवडून घ्यायला लागेल. बिकॉज इफ यू डोंट लव्ह इट, इफ यू डोंट लाईक इट, देन इट इज इम्पॉसिबल टू स्टडी. बरोबर आहे. त्यामुळे आवडून घ्यायचं म्हणतो ना आपण, एकतर स्वतःहून आवडतो नाही तर आवडून घ्यायचं, असो मुद्दा महत्वाचा हा आहे की व्हॉट इज मोल. सो आय होप दिस मोल इज क्लिअर. सो मोलची नेसेसिटी काय? इट इज यूज टू काउंट ऑर मेजर द नंबर ऑफ पार्टिकल. ओके. कोणते पार्टिकल? पण उगत साखरेचे काय म्हणतात त्याला, साखरेचे किंवा आपले ते केळ्याला आपण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पण गरज नाही आहे. बरोबर आहे. तिथे डझनाने व्यवस्थित काम होतंय, मग उगच का? काउंट, मेजर द स्मॉल साईज पार्टिकल, मुद्दाम लिहिते, स्मॉल साईज पार्टिकल कलेक्टिव्हली. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. सो याला म्हणतात बाळांनो मोल. लक्षात आलंय तुम्हाला? काही प्रॉब्लेम आहे यामध्ये? सो इट्स अ क्वांटिटेटिव्ह थिंग की विच इज यूज फॉर अमाऊंट ऑफ सबस्टन्स. काही शंका कोणाला यामध्ये कळलंय व्यवस्थित? मोलचा स्टार्ट चांगला झालाय का तुमच्या मनामध्ये? बरोबर. नाव द क्वेश्चन इज हाऊ मच. जसं 1 डझन म्हणजे 12 डिफाईन करून ठेवलंय, आज मला सांगायला लागत नाही, कधी मी गेलो तरी पण मला सांगायला लागणार नाही. देन द क्वेश्चन इज व्हॉट इज मोल. 1 मोल म्हणजे किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स घ्यायचा असतो, तर तोच तर बाळांनो आजचा मुद्दा आहे शिकण्याचा. ओके. आता जर आम्ही काय करते माहितीये का, डेफिनेशन न सांगता, म्हणजे
आय एम नॉट इंटरेस्टेड इन फर्स्ट टेलिंग द डेफिनेशन आणि मग ते एक्सप्लेनेशन मला थोडंसं जरा आय गेट वियर्ड अबाउट दॅट. द रिझन इज की ती मजा नाही आहेत. त्यामुळे व्हॉट विल डू इज फर्स्ट विल सी द एक्सप्लेनेशन अँड फ्रॉम द एक्सप्लेनेशन व्हॉट विल डू इज की आपण डिफाईन करण्याचा ते प्रयत्न करूया. चालेल तुम्हाला? ओके. सो आता काय करूया मग आपण विल ट्राय टू डिफाईन मोल. आपण मोल डिफाईन करण्याचा प्रयत्न करूया, पण एक्झाम्पल म्हणजे त्याच्या डेफिनेशनच्या आत जाण्याचा प्रयत्न करू की असं का डिफाईन केलं आहे. बरोबर. एक एक्झाम्पल घेऊया. लेट अस कन्सिडर. ओके, सेम थिंग इज गिवन. कार्बन 12 सेम आयसोटोप आय एम टेकिंग. कार्बन 12 आयसोटोप. लेट्स टेक 12 gram of carbon. Let's take 12 gram of carbon 12. लक्षात येत आहे? कार्बन 12 चे किती ग्रॅम शब्द लक्षात घ्या. किती घेतले आपण? 12 ग्रॅम घेतले. एनी क्वेश्चन अबाउट दिस? ओके. अँड नाव सपोज आता बघू कालचं तुम्ही ऐकलं होतं की नाही ऐकलं होतं की उगच आपलं म्हणजे ऍक्टिंग केली होती. दॅट विल सी. नाव इफ आय आस्क यू, बाळांनो तुम्हाला काय वाटतं किती ॲटम्स या 12 ग्रॅम मध्ये आहेत? किती ॲटम्स या 12 ग्रॅम मध्ये आहे हा क्वेश्चन आपल्याला विचार करायचा आहे. सो करू शकता तुम्ही याचा विचार? बघा बरं जरा विचार करून. टेक अ क्वेश्चन. मी तुम्हाला क्वेश्चन देते. जस्ट ट्राय टू डू इट. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स. Calculate the number of atoms in 12 gram of carbon 12. ते कार्बन 12 नाही लिहिलं तरी चालतं, तोच तो आयसोटोप असतो. इन कार्बन 12. ओके, घेतला क्वेश्चन. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12. काल आपण याच्याबद्दल बोललो होतो. अशा प्रकारची सिमिलर गोष्ट आपण काल केली होती. सो तुम्ही म्हणजे आपण AMU वगैरे कॅल्क्युलेट केलं होतं. सो आता आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. विचार करा. मला मी 2 मिनिटं वेळ देते. जस्ट ट्राय टू डू इट. ओके. सो मला पूर्ण गॅरंटी की तुम्ही विचार केला असणार आहे. टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स. आलंय कोणाला? 2 मिनिटं झालेली आहेत. ओके, बघा 12 ग्रॅम कार्बन हे वेट आपल्याला दिलेलं आहे. एकदम शांतपणे करूया. नाही आलं तर प्लीज प्लीज डोंट वरी अबाउट इट. बरोबर आहे. व्हॉट इज द वेट ऑफ 1 कार्बन ॲटम? वेट ऑफ 1, मी मुद्दाम असं भाषा लिहिते इथे. वेट ऑफ 1 कार्बन ॲटम किती असतं रे? एका कार्बन ॲटमचं वेट किती असतं? 12. काय युनिट असतं? व्हेरी गुड, AMU. ॲब्सोल्युटली AMU. हेच मला पाहिजे होतं. म्हणून मी म्हणलं काल शिकलोय आपण ॲटॉमिक मास हा कॉन्सेप्ट शिकलोय आणि त्यामुळे आपल्याला हे येणं अपेक्षित आहे. पण नाही आलं हरकत नाही. मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. कळलं तरी पण अचीवमेंटच आहे. ओके. सो वेट ऑफ 1 कार्बन ॲटम किती असतो मला सांगा? 12 AMU. व्हॉट इज द व्हॅल्यू? 12 AMU. आता काल आपण लिहिलं होतं जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि कंटाळा येईपर्यंत मी लिहित असते. 1 AMU म्हणजे किती? 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. आय एम टेकिंग इन ग्रॅम कारण मला प्रश्न विचारलेला आहे तोही ग्रॅम मध्ये. झेपतंय? चाललंय व्यवस्थित थिंकिंग? ओके. सो व्हॉट आय हॅव रिटर्न हिअर? वेट ऑफ 1 कार्बन ॲटम इज 12 AMU, बट 1 AMU इक्वल टू 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. मग म्हणजेच एका कार्बन ॲटमचं वेट किंवा मास किती होणार मला सांगा? वेट ऑफ 1 कार्बन ॲटम ओके इज 12 इंटू AMU म्हणजे किती होतं? 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. काही शंका याच्यामध्ये? हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर हे कॅल्क्युलेशन येतं 1.99. काल आपण हा डायरेक्ट नंबर लिहिला होता तुम्हाला आठवत असेल तर. इन द अर्लियर लेक्चर वी हॅव रिटर्न डिरेक्टली दिस ॲटॉमिक मास इन ग्रॅम आणि त्याच्यावरनं मग आपण ॲटॉमिक मासचा कॉन्सेप्ट डिफाईन केला होता. हरकत नाही म्हणून मी म्हणलं होतं तुम्हाला येऊ शकतं. एनिवे,
सो इफ यू मल्टिप्लाय दिस 12 इंटू 1.66 आणि तो प्रिसाइज नंबर जर तुम्ही घेतला तर दॅट इज वॉट 1.992648 इंटू 10⁻⁻23. किती येतोय मला सांगा? 1.992648 इंटू 10⁻⁻23. इज इट क्लिअर? हे जे आहे हे कशामध्ये आहे बाळांनो मला सांगा? ग्रॅममध्ये. बरोबर. आता बघा तुम्ही, द क्वेश्चन वॉज हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स आर प्रेझेंट इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन. दॅट वॉज द क्वेश्चन. सो फॉर दॅट व्हॉट आय हॅव डन इज की मी एका कार्बनचं वेट काढलं, ते मी कशामध्ये काढलं? ग्रॅममध्ये काढलं. हा तो नंबर आला. आता तुम्हाला मग काय करायचं पुढे तर तुम्हाला येतं. समजा मी म्हणलं की सपोज या रूममध्ये टोटल वेट आहे माणसांचं आणि अज्युमिंग दॅट ऑल पर्सन सिटिंग हिअर हॅज इक्वल वेट. दॅट इज अ अझम्पशन. सपोज टोटल वेट इज, हे मॅथ्समध्ये तुम्हाला येतं पण मी तरी एक्सप्लेन करते. जितकी माणसं बसली आहेत, अज्युमिंग द वेट इज इक्वल, मी परत एकदा सांगते, टोटल वेट 700 kg आहे. किती आहे? 700 kg. अँड वेट ऑफ ईच पर्सन अज्युमिंग ऑल आर ऑफ इक्वल वेट इज 70 kg. प्रत्येक माणसाचं वजन 70 kg आहे. टोटल वेट 700 kg आहे. मला सांगा हाऊ मेनी पर्सन्स आर सिटिंग हिअर. ओरली आलं की नाही? कसं कॅल्क्युलेट केलं? गिवन वेट म्हणजे टोटल वेट डिवायडेड बाय वेट ऑफ ईच पर्सन. याला मी काही गरज नव्हती, तुम्ही सगळेच हुशार मुलात, पण तरी कोणाला नाही आलं तर सांगणं माझं काम आहे. सो टोटल वेट डिवायडेड बाय वेट ऑफ ईच पर्सन 700 डिवायडेड बाय 70. सो किती माणसं बसली आहेत बाळांनो इथे? 10. ज्यांचं प्रत्येकाचं वेट किती आहे मला सांगा? 70 kg. आणि म्हणून माणसांचं इथे बसलेल्या वजन टोटल किती झालं? 700 kg. व्हॉट वॉज द थीम हिअर? द थीम वॉज टोटल वेट जे दिलंय त्याला मी वेट ऑफ ईच पर्सनने डिवाइड केलं, मला नंबर ऑफ पर्सन मिळाली. बरोबर. आता मला नंबर ऑफ ॲटम्स पाहिजे. मग पर्सनला आपण ॲटम या शब्दाने रिप्लेस करूया. बरोबर आहे. सो काय येणार मला सांगा? टोटल वेट दिलेलं आहे माझ्याकडे आणि डिवायडेड बाय मला काय करायचं आहे? वेट ऑफ 1 कार्बन ॲटम. आर यू गेटिंग मी? सो एम आय करेक्ट? ओके. तुम्हाला अरे आम्हाला काही सांगायची गरज नव्हती, आम्हाला माहिती होतं हे, उगाच तुम्ही कशाला सांगताय? तर ऑलरेडी टोल्ड यू दॅट आय एम अज्युमिंग की ज्याला कोणाला शेवटच्या माणसाला ते कळलं नसेल त्याला ते नीट कळायला पाहिजे. सो नंबर ऑफ ॲटम्स कसं लिहिणार मला सांगा? गिव्हन वेट जे काय असेल ते, बरोबर की नाही, जे काय दिलंय आपल्याला, डिव्हायडेड बाय वेट ऑफ 1 कार्बन ॲटम. 1 कार्बन ॲटम. बरोबर आहे का? सो माणसं मी ॲटमने रिप्लेस केलं आहे की नाही गंमत? आता गिव्हन वेट आहे मला 12 ग्रॅम आणि एका कार्बन ॲटमचं वजन आहे 1.992648 इंटू 10⁻⁻23. If you calculate this, you will get a number. आणि हा नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. येस, द नंबर इज 6.022 इंटू 10⁻23. तो पूर्ण नंबर पुस्तकात दिलाय 6.0221367 इंटू 10⁻23. आर यू गेटिंग दिस? कळतंय हे? सो हे जो नंबर आला, this number of atoms are present in 12 ग्रॅम ऑफ कार्बन ॲटम. इतके ॲटम्स कशामध्ये प्रेझेंट आहेत मला सांगा? 12 ग्रॅममध्ये. तुम्हाला लावो मॅडम हे कशासाठी सांगितलं तुम्ही? व्हॉट वॉज द पर्पज ऑफ टेलिंग द स्टोरी ऑफ नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12? द रिझन माय डिअर फ्रेंड इज, आपला प्रश्न असा होता जिथनं आपण सुरुवात केली होती, तुम्हाला आठवत असेल तर तो प्रश्न असा होता, हे लिहायची घाई नका करू, मी सांगते तुम्हाला कधी लिहा, प्लीज डोंट वरी अबाउट दिस. ओके. आपला क्वेश्चन होता की आय हॅव डिफाईन 1 डझन इक्वल टू 12, बट हाऊ मच आय विल डिफाईन फॉर 1 मोल. 1 मोल म्हणजे मी किती घेऊ हा प्रश्न होता. सो 1 मोल वॉज डिसाइडेड बाय दिस पर्टिक्युलर नंबर विच इज बेसिकली यू ऑल नो. तुम्हाला सगळ्यांना पाठ असेल, या महान व्यक्तीचं नाव तुम्हाला माहिती असेल. ॲब्सोल्युटली द पर्सन इज व्हॉट इट इज ॲव्होगॅड्रो. सो ॲव्होगॅड्रोचा नंबर सगळ्या पोरांना अगदी पाठ असतो, विच इज 6.022 इंटू 10⁻23.
पण त्याचं महत्त्व काही कळलेलं नसतं. ओके, म्हणजे आता नेमकं कळलं असेल. सो व्हॉट इज 1 मोल हॅज बीन डिफाईन. 1 मोल म्हणजे आपल्याला जो नंबर माहिती होता 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स, हा डिफाईन करून टाकलाय आता. आता मला माहिती झालं ओके की 1 मोल मीन्स व्हॉट इट इज 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स. 1 mole equal to, I repeat, 6.022 into 10⁻23 particles. My dear friend, एवढे ॲटम्स किंवा एवढे पार्टिकल कोणामध्ये आहेत मला सांगा. कुठून घेऊन गेली मी बघा. इट इज इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन. कशामध्ये आहेत मला सांगा. 12 ग्रॅम ऑफ कार्बन. सो काहीतरी रेफरन्स असला पाहिजे, म्हणून या पर्टिक्युलर व्हॅल्यूला डिफाईन करताना असं केलंय की 1 मोल इज डिफाईन्ड ॲज बेसिकली the amount of substance. 1 mole is defined as the amount of substance which contains. 1 mole is defined as the amount of substance which contain number of particle present in 12 gram of carbon. मला सांगा तुम्ही की जर डेफिनेशन मी तुम्हाला आधी सांगितली असती तर तुम्ही लेक्चर परत माझं कधीच ऐकलं नसतं. The reason it was too complicated if you don't understand first the concept. I repeat, 1 mole is that amount of substance which contains those number of particles which are present in 12 gram of carbon. शुद्ध मराठी भाषेमध्ये सांगायचं तर 12 ग्रॅम ऑफ कार्बनमध्ये जितके काय ॲटम्स आहेत, ते जे काय वेट होतं, जितके काय पार्टिकल्स आहेत, त्या पार्टिकल्सचं वेट म्हणजे काय होतं मला सांगा. 1 मोल. Are you getting my point? Are you getting my point that what is 1 mole? Please write down the definition, read it 3-4 times, understand it 100 times. समजलंय. 3-4दा तुम्ही ती लिहिताना वाचा आणि 100 वेळा समजून घ्या. थोडक्यात आज नंतर ती कधीच विसरायची नाहीये. प्लीज राईट डाऊन. पर्पजफुली मी लिहून देते आता. 1 मोल is the amount of substance that contains, please understand, 1 mole is the amount of substance that contains as many particles as there are in exactly 12 ग्रॅम. एक्झॅक्टली 12 हा शब्द महत्वाचा आहे. एक्झॅक्टली 12 ग्रॅम ऑफ carbon 12 isotope. Carbon 12 isotope. I repeat the definition. ही पुस्तकात जी डेफिनेशन दिलेली आहे, that definition is required to write in the exam. But my dear friend, this is a beautiful concept. So instead of mugging up the definition, बरोबर आहे, पाठ करण्यापेक्षा डेफिनेशन ती समजली पाहिजे, त्याचं सौंदर्य समजलं पाहिजे. यू शुड अंडरस्टँड द ब्युटी ऑफ दिस कॉन्सेप्ट अँड दॅट्स वाय ते पाठ करून त्याला त्यातली मजा नाही घालवायची आपल्याला. डेफिनेशन लिहिताना या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता, प्रोव्हाइडेड यू अंडरस्टँड. मग त्याला कुठल्याही व्यक्तीला हे पाठ नाही करावं लागत. 1 मोल इज दॅट अमाऊंट ऑफ सबस्टन्स. 1 मोल म्हणजे इतका सबस्टन्स आहे विच कंटेन्स, ज्याच्यामध्ये ॲज मेनी पार्टिकल्स ॲज एक्झॅक्टली इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप. कार्बन 12च्या 12 ग्रॅममध्ये जितके पार्टिकल्स असतात तितक्या पार्टिकल्सचं वेट म्हणजे काय होतं मला सांगा. 1 मोल असं होतं. बरोबर. सो व्हॉट इज 1 मोल नंबर इज, इट इज 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल. आर यू गेटिंग माय पॉईंट. लक्षात आलंय तुम्हाला. काही शंका. सो 1 मोल म्हणजे हाच नंबर का आला, 6.022च का आला, दुसरा का आला नाही, याचं कारण म्हणजे तो सगळा जो आपण प्रकार केला तो.
दुसरा का नाही आला ना. ॲव्होगॅड्रोला का असं वाटलं नाही का तो असा बीचवर बसला होता अँड ही थॉट की नहीं यार अभी लिख देते हैं 6.022 एंड मैं लिख रहा हूँ इसलिए सबको सुनना पडेगा दॅट इट इज 6.022. वॉज इट लाईक दॅट? असं होतं ते? अजिबात नाही. ते कसं होतं तर देअर वॉज एक्सप्लेनेशन की जे अशा पद्धतीने तुम्हाला दिलंय की ज्याच्यावरनं हा पार्टिकल आला, सॉरी नंबर आला. बरोबर आहे. म्हणजे मला आवडेल तो, तुम्हाला आवडेल तो, त्याला आवडेल तो असा हा नंबर नाहीये. देर इज अ सायंटिफिक कॅल्क्युलेशन, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन ज्यावरनं हाच नंबर येतोय. आवडला तरी बदलता येणार नाही. बरोबर आहे. नाही आवडला तरी बदलता येणार नाही असं मला म्हणायचं होतं. क्लिअर? सो 1 मोल इज अमाऊंट ऑफ सबस्टन्स विच कंटेन दिस मच पार्टिकल असं आपण आत्ता सोपं म्हणूया. ते पार्टिकल कोणामध्ये असतात? 12 ग्रॅम कार्बनमध्ये असतात. एक स्टँडर्डाइज म्हणून हा 12 ग्रॅम कार्बन घेतलाय. आता इथून पुढे आपण सरळ लक्षात घेऊया की 1 मोल इज नथिंग बट द वेट ऑफ दिस मेनी पार्टिकल्स. काय बोलली मी? समजलं? 1 मोल इज द वेट ऑफ दिस मेनी पार्टिकल म्हणजे इक्वल टू ॲव्होगॅड्रोज पार्टिकल. या नंबरला काय म्हणतात? ॲव्होगॅड्रोज नंबर. क्लिअर? सो दिस इज मोठा प्रश्न जो येणार आहे तुम्हाला. बरं, बिफोर दॅट डू यू वॉन्ट टू राईट मी डाऊन दिस किंवा डिक्टेट दिस पर्टिक्युलर पॉईंट की कसा आला हा नंबर? तर मला वाटतं गरज नाही, कारण पुस्तकात तेच एक्झाम्पल जसच्या तसं त्यांनी दिलं आहे. अँड मी तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्हाला स्वतःला हे लिहिता आलं पाहिजे की नंबर ऑफ ॲटम्स कसे काढले, गिवन वेट 12 ग्रॅम डिवायडेड बाय वेट ऑफ, हे तुम्हाला यायला पाहिजे आत्ता. आर यू गेटिंग माय पॉईंट? पण जर नाही आलं, म्हणजे दुर्दैवाने आपण म्हणूया नाही आलं स्वतःचं स्वतःला करता, बॅड लक, तर इन दॅट केस यू कॅन जस्ट रेफर इट फ्रॉम द टेक्स्टबुक. आय पर्सनली फील, प्लीज, म्हणजे तुम्ही इतके दिवस माझं लेक्चर ऐकताय, माझी तुम्हाला सगळ्यांना हे खूप नम्र विनंती आहे की हे समजलं पाहिजे. अदरवाईज इट इज डिफिकल्ट फॉर अ टीचर, ओके, की पुढे जाण्यासाठी. आणि त्यामुळे बाळांनो हे समजून घ्या की कुठून हा नंबर आलाय. सो मी अजिबात लिहून वगैरे देण्याच्या भानगडीत ते पडत नाही. मुद्दाम मी मोलची डेफिनेशन लिहिली कारण ती अवघड वाटू नये, त्या कॉन्सेप्ट समजला पाहिजे. दॅट्स द रिझन. ओके, सो द एक्सप्लेनेशन इज इवन गिवन इन द टेक्स्टबुक. जायचं मग पुढे. मग आता काय शिकलो रे आपण? आपण हे शिकलो की बाबा मोल काय, कशासाठी बाबा तू जन्माला आला, आणि 1 मोल म्हणजे ॲव्होगॅड्रोचेच नंबर ऑफ पार्टिकल, हे कुठून मला सांगितलं. बरोबर? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आत्ता मिळालेले आहे. क्लिअर? जाऊ मग मी पुढे आता. ओके, आता नीट लक्ष द्या. आपण मघापासून पुसून टाकते आणि मुद्दाम परत लिहिते. तो जो पुढचा 1367 आहे तो नंबर नाही घेतला तरी चालेल. सो 1 मोल is 6.022 into 10 raised to 23 particles. Yes. Now, आत्ता कॅल्क्युलेट करताना आपण ॲटम हा पार्टिकल रेफरन्सला घेतला होता. नीट ऐका मी जे बोलते ते आता. व्हेरी इम्पॉर्टंट. ॲट दिस अर्ली स्टेज आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू. आत्ता बोलताना आपण ॲटम हा शब्द घेतला होता, इथे पार्टिकल लिहिले. इज इट नेसेसरी दॅट एव्हरी टाइम आय हॅव टू टेक ओनली ॲटम? ॲब्सोल्युटली नॉट. तिथे मी 12 ग्रॅम हे ॲटॉमिक वेट घेतलं होतं. समजते तुम्हाला? 12 ग्रॅम हे ॲटॉमिक वेट घेतलं होतं. नीट ऐका वाक्य. आय हॅव टेकन 12 ग्रॅम ॲज द ॲटॉमिक मास अँड दॅट्स वाय कॅल्क्युलेटेड ॲटम नंबर ऑफ ॲटम्स. परत वाक्य बोलते, इतकं इझी नाही आहे वाक्य बोलते. द रिझन आय हॅव टेकन द नंबर ऑफ ॲटम्स इज आय हॅव टेकन ॲटॉमिक मास दॅट इज 12 ग्रॅम. ॲटॉमिक मास घेतलं म्हणून नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट केले. बरेच मुलांना लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. मी ते लिहिते बाजूला. ॲटॉमिक मास घेतलं म्हणून काय कॅल्क्युलेट केलेत मला सांगा. मी इथे सरळ सरळ नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट केले. जर का मी मोलर मास घेतलं म्हणजेच मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर मास, सपोज आय टेक मोलर मास, मॉलिक्युलर मास जर मी घेतलं तर मी काय कॅल्क्युलेट करीन रे? तेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करेन. म्हणजे फक्त ॲटमच कॅल्क्युलेट करता येतात का मोलने? अजिबात नाही. तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता? मॉलिक्युल्स पण मोजू शकता, तुम्ही ॲटम्स मोजू शकता, मला काही पार्टिकल मोजता येतं.
मग मी इथे जे लिहिते ते बघा आता काय लिहिते. 1 मोल हे पार्टिकल म्हणजे कोण आपल्याला सांगायचं, नीट बघा. 1 मोल ऑफ ॲटम, 1 मोल ऑफ ॲटम, like 1 dozen of banana. Is it necessary that 1 dozen should be always associated with banana? बनानासाठीच वापरतो आपण 1 डझन, दुसरं कोणत्याच फळासाठी वापरत नाही आपण, वापरतो. मग गरज आहे की 1 मोल फक्त ॲटमसाठीच वापरलं पाहिजे? नाही, ते युनिट आहे. समजते तुम्हाला? हे खूप मोठी गोष्ट आहे मी जी आत्ता सांगते ती तुम्हाला, की 1 मोल ऑफ ॲटम, जसं 1 डझन ऑफ बनाना म्हणजे 12 बनाना घेतले, 1 डझन ऑफ चिक्कू घेतले तर 12 चिक्कू घेणार. इथे बनाना घेतले का चिक्कू घेतले का अजून संत्री घेतले याने फरक पडत नाही. 1 डझन हा नंबर फिक्स आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजतंय का हे काय? सो बाळांनो, 1 मोल ऑफ ॲटम ही भाषा पोरांना आवडत नाही. 1 डझन केळी ऐकायला छान कानाला मस्त वाटतं, 1 मोल ऑफ ॲटम आवडत नाही. सो 1 मोल ऑफ ॲटम म्हणजे मला पटकन सांगा 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स येतील की नाही? इथे बनाना असतं तर बनाना आलेस, ते चिक्कू असते तर चिक्कू आलेस, ते ॲटम असते तर ॲटम्स आला. काय रिलेट करतोय ना आपण ॲटम आणि बनाना. एनिवे, समजलं काय केलंय? तर हे हायलाइट करायचं आहे मला. सो 1 मोल हे युनिट आहे. 1 मोल ऑफ ॲटम म्हणजे इतके ॲटम्स. झेपतंय का? समझ में आ रही क्या आपको बात? वेरी गुड. अगर नहीं आ रही तो फिर से समझा के लो खुद को. 1 मोल ऑफ, I am changing here in place of banana now, that is in place of atom, I am writing 1 mole of molecule. पोरांना शब्द नाही आवडत. अरे तुमच्या आवडीचं कुठे चाललंय बाबा? तुला काय आवडतं कुठे चाललंय? कॉन्सेप्ट चाललाय. व्हॉट इज 1 मोल ऑफ मॉलिक्यूल? बताओ बच्चों, क्या होता है 1 मोल ऑफ मॉलिक्यूल? 1 मोल इज यूनिट. सो हाउ मेनी मॉलिक्यूल्स? एब्सोल्युटली इक्वल टू एवोगैड्रो. 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल्स आएंगे. आर यू गेटिंग माई पॉइंट? समझ में आ रहा है? इज इट क्लियर? वेरी गुड. सो 1 मोल ऑफ एटम्स मीन्स इक्वल टू एवोगैड्रो नंबर. नंबर क्यों आया आपको पता है? 1 मोल ऑफ मॉलिक्यूल इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. अभी एटम ही लेंगे क्या आप? यू आर टॉकिंग अबाउट मॉलिक्यूल्स. सो व्हॉट यू विल टेक हियर? यू विल टेक द मॉलिक्यूल्स. नाव इतक्या छोट्या मुलांना या गोष्टी सांगत नाही काय लपवून ठेवतात असं नाही, पण मला तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे. 1 मोल ऑफ आयन जर मी म्हणलं, बनाना, चिक्कू, संत्री सॉरी, सो एटम, मॉलिक्यूल, आयन. सो टेल मी कितने आयन लोगे आप? एब्सोल्युटली इक्वल टू एवोगैड्रो नंबर. 6.022 इंटू 10⁻23 आयन्स लेंगे हम. समझ में आ रही है बात? सपोज आई आस्क यू व्हाट इज 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन? बनाना हो गया, चिक्कू हो गया, अभी लेंगे मैंगो, राइट? सो 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन मतलब कितना हुआ? 6.022 इंटू 10⁻23 इलेक्ट्रॉन्स. तो माय डियर फ्रेंड्स, डू यू अंडरस्टैंड द ब्यूटी ऑफ दिस यूनिट? कि आप किसी का भी 1 मोल लो, that means it is equal to so many atoms, so many molecule. What is so many number? It's nothing but the beautiful number by the great person Avogadro. That is, इतने atoms हम हमेशा लेंगे, इतने molecules लेंगे, इतने ions, इतने electron, और total collectively it is called as particles. क्या बोलते हैं हम इसको? पार्टिकल्स बोलते हैं. आर यू गेटिंग माय पॉइंट? समझ में आ रही है बात? समजतंय सगळ्यांना? काही शंका याच्यामध्ये? फार महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात आलंय का? काही वाईट विचार मनामध्ये? बरोबर. मग आता मला सांगा तुम्ही, एकदा मला 1 मोल म्हणजे इतके पार्टिकल्स असतात हे कळलं की आता मला त्यावरनं कितीही पार्टिकल्स कॅल्क्युलेट करता येतील. कितीही पार्टिकल्स कॅल्क्युलेट करता येतील. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की समजा मी म्हणलं तुम्हाला दॅट व्हॉट इज 2 मोल ऑफ आयन. सो व्हाट शुड बी द आंसर? 2 मोल ऑफ आयन मतलब कितने आयन? हाउ मेनी आयन्स? किया ना काउंट? घरी बसल्या आयन दिसत नाही डोळ्याने तरी मस्त तुम्ही आत्ता कॅल्क्युलेट करताय. जो आयन तुम्ही नाही पाहिला, मी नाही पाहिला, काही नाही केलं, पण मी सांगू मात्र शकेन की म्हणजे मी किती आयन घेते. तर व्हॉट इज द ब्यूटी यार? इससे ज़्यादा क्या हो सकता है जिंदगी में?
है ना, तुम्हाला कुठच्या कुठे चाललाय ना, एब्सोल्युटली. सो व्हाट इज 2 मोल ऑफ आयन? कितने आयन लेने हैं आपको? 1 मोल मतलब 6.022 इंटू 10⁻23. सो 2 मोल मतलब 2 इंटू 6.022 इंटू 10⁻23 आयंस, है ना. 2 मोल्स मतलब इतने आयंस लिए हमने. सपोज आई आस्क यू बच्चों, टेल मी 5 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स मतलब कितने इलेक्ट्रॉन काउंट किया आपने? So what should be the answer? You will tell me that ma'am it will be 5 into 6.022 into 10⁻23 electrons हमारे पास में है. So 5 mole मतलब इतने इतने electrons, 2 mole मतलब इतने इतने ions. So by using this unit जिसको कभी देखा नहीं उसके बारे में हम काउंटिंग कर सकते हैं. साखरेचे पार्टिकल तरी अवघड आहेत डोळ्यांना दिसून, पण हे मात्र कॅल्क्युलेट करणं, मोजणं आता अजिबात अवघड राहिलेलं नाहीये. द रिझन इज द ब्युटी मोल. समजलंय? कळलंय सगळ्यांना? ओके. म्हणजे आज माइट बी तुम्हाला असं वाटलं असेल की वाय आय एम टॉकिंग सो पॅशनेटली, एवढा आरडाओरडा मी का करते, कारण ते पोचायला पाहिजे तुमच्यापर्यंत भावना. बरोबर आहे ना, की मी इथे आत्ता बसल्या बसल्या मला इथे सांगता येणार आहे की किती पार्टिकल्स मी घेते. ओके. आणि याच्यापेक्षा सुख काय असू शकत नाही. असो, तर मला वाटतं हे तुम्हाला कळलं असेल. इफ यू वॉन्ट यू कॅन डेफिनेटली राईट डाऊन दिस. येस, हे तुम्ही लिहू शकता, कारण पुस्तकात दिलं असेल नसेल काय फरक पडत नाही. आय एम नॉट वरिंग अबाउट द टेक्स्ट बुक नाव, बिकॉज इट इज रिअली डिफिकल्ट टू गो थ्रू द पॉईंट्स. कारण नाही तर तुम्हाला काय वाटायचं की कुठेही पण भरकटतात. म्हणून मी आत्तापर्यंत शांत मनाने सिक्वेन्स फॉलो केला. आता आपण थोडं जास्त पण घेऊया, म्हणजे प्लीज बेअर विथ मी. ओके. त्यात मजा आहे रे. लिहू शकता तुम्ही, राईट डाऊन. वरती लिहा 1 मोल इक्वल टू दिस पार्टिकल्स. शांत मनाने लिहा. इवन यू कॅन पॉज द व्हिडिओ, अंडरस्टँड अँड देन राईट ऑन युअर ओन. हे सगळ्यात जास्त छान आवडतं मला. याला पुढे लिहा, म्हणजेच ॲव्होगॅड्रो नंबर, ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट याला म्हणतात. ॲव्होगॅड्रोज नंबर, दॅट इज ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. जे काय वाचायचं असेल काय लिहायचं कळलं ना, की 1 मोल इक्वल टू वी हैव डिफाइंड 6.022 पार्टिकल इंटू 10⁻23 पार्टिकल विच इज एवोगैड्रो नंबर. सो नीचे आप लिखो व्हाट इज 1 मोल ऑफ एटम. ये 1 मोल हम किसी को भी अप्लाई कर सकते हैं, ना कि एटम को, है ना. कोई भी पार्टिकल्स हम ले सकते हैं. समझ में आया? वेरी गुड. आई एम ट्राइंग टू लर्न हिंदी. ओके, गुड हिंदी. सो असं मध्ये मध्ये मी बोलते आता. 1 मोल ऑफ एटम इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 एटम्स लिखा आपने. 1 मोल ऑफ मॉलिक्यूल, प्लीज राइट डाउन दिस. मी मध्ये मध्ये बडबडती है. One mole of molecule equal to 6.022 into 10⁻23 molecules. One mole of iron equal to 6.022. This you will require in your next standard, that is 12th standard में ये सब आपको very much required. और तब बच्चों को पता ही नहीं होता कि ये हम आयन इलेक्ट्रॉन को भी अप्लाई कर सकते हैं. उनके ज़िंदगी में सिर्फ एटम मॉलिक्यूल होते हैं. एंड दैट कॉन्सेप्ट बीइंग नॉट क्लियर, द सब्जेक्ट बिकम्स बोर. जे आपल्याला नाही होऊ द्यायचं आहे. काही झालं तर आपल्याला त्यातलं मजा नाही घालवायची आहे. 1 मोल ऑफ आयन इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 आयन एंड 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू, ये नॉर्मल पार्टिकल्स जो हम यूज़ करते हैं उसको मैंने अभी अप्लाई किया हुआ है, 6.022 इंटू 10⁻23 इलेक्ट्रॉन. यू नो द एक्झॅक्ट नंबर, इट इज 6.0221367. तो मला पण आत्ताच कळला आहे. थोडक्यात तो नाही वापरायचा एवढा. ओके नाही, म्हणजे लागत नाही तेवढ्या कॅल्क्युलेशनला. समजलंय? मग देऊ एक क्वेश्चन आत्ता सॉल्व करा. टेक द क्वेश्चन. एकदम सोपा क्वेश्चन, तुम्हाला ओरली येणार तो, पण मला द्यायला वेळ लागणार जितका तुम्हाला सॉल्व करायला नाही लागणार. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्यूल
calculate the number of molecules in 10 mole of water. So yes, एब्सोल्युटली कितने मॉलिक्यूल्स आते हैं यार, 1 मोल में कितने मॉलिक्यूल्स है आप लोगों को पता है. सो फ्रॉम दैट 10 मोल्स ऑफ मॉलिक्यूल्स में हम कैलकुलेट करेंगे. सो व्हाट शुड बी द आन्सर, ओरली येणार बरोबर, तरी तुम्ही ते करा. किती आलेत? येस, 1 मोल मॉलिक्यूलमध्ये इतके मॉलिक्यूल्स असतात. सो 10 मोलमध्ये मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे उत्तर किती आलं, 60.22 इंटू 10⁻23 इतके मॉलिक्यूल. कळलं की नाही? करून दाखव. बर ठीक आहे, कळलं? नको नको नका करून दाखव. 1 मोल ऑफ मॉलिक्यूल, ऑब्वियसली ते मॉलिक्यूल आहे तर मी मॉलिक्यूल कन्सिडर केलं आहे. सो किती असतात ते, 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल्स. वॉटर असू दे नाही तर अजून कोणी असू दे, काही फरक पडत नाही. सो 10 मोलमध्ये किती असतील, 10 इंटू 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल, है ना? समझ में आया? समजलंय सगळ्यांना? काही शंका याच्यामध्ये? कळलंय? काही प्रॉब्लेम? ओके बर. आता या सगळ्या डिस्कशनवरनं आपण काय केलं मला सांगा, आपण पार्टिकल काउंट करू शकलो, बरोबर आहे ना? 1 मोल म्हणल्यानंतर मला आता काउंट करता येतं. तो ॲटमचा मोल असेल तर मला माहिती होतं की इतके ॲटम्स आहेत, मॉलिक्युल्स असतील तर मला कळतं की इतके मॉलिक्यूल आहे. पण अमाऊंट ऑफ सबस्टन्स किती आहे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. काय बोलली लक्षात घ्या. मी म्हणलं तुम्हाला आत्ता जे वाक्य म्हणलं ते की बाय नोईंग दिस नंबर, ॲव्होगॅड्रोज नंबर, नाउ आई एम एबल टू काउंट द पार्टिकल्स. आई एम एबल टू काउंट द पार्टिकल्स. मुझे पता है कि इतने इतने पार्टिकल्स मैं लेने वाली हूँ, मुझे काउंट करने की ज़रूरत नहीं है. इफ आई नो व्हॉट इज 1 मोल इक्वल टू. माझा प्रश्न आत्ता असा आहे की ते ठीक आहे, पण म्हणजे किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स किती ग्रॅम, किती किलोग्रॅम, किती पाऊंड, जे काय असेल ते. थोडक्यात अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपल्या रेग्युलर युनिटमध्ये म्हणजे किती झाली ते कुठे कळतंय, तर ती अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण डिफाईन केली आहे. आपण म्हणण्यापेक्षा यांनी डिफाईन केली आहे, जो कॉन्सेप्ट ज्याला म्हणतात मोलर मास. काय म्हणतात त्याला? मोलर मास. व्हॉट इट इज कॉल्ड एज मोलर मास. आता मी लिहिलं होतं 1 मिनिटापूर्वी, मोलर मास. मोलर मास. मोलर म्हणजे ऑब्वियसली कोणाशी रिलेटेड असेल मला सांगा? दॅट इज रिलेटेड टू व्हॉट? इट इज रिलेटेड टू, येस, इट इज रिलेटेड टू 1 मोल. ओके, त्याचं मास आपल्याला घ्यायचं आहे. सो यामध्ये नॉर्मली आपण काय घेतोय मला सांगा? मॉलिक्यूल घेतोय. वी आर टेकिंग मॉलिक्यूल मोलर मास म्हटल्यानंतर, हो की नाही? सो आपण सरळ म्हणूया, व्हॉट इज मोलर मास? मोलर मास इज नथिंग बट, हाऊ इट इज डिफाईन ॲज द मास ऑफ 1 मोल इन ग्रॅम. एका मोलचं जे काय मास आहे ग्रॅममध्ये, दॅट मास इज कॉल्ड ॲज, व्हॉट इट इज कॉल्ड ॲज मोलर मास. आय रिपीट, the mass of 1 mole, the mass of 1 mole of a substance in gram is called as what? Molar mass. काय म्हणतो आपण त्याला? मोलर मास. लक्षात आलंय काय केलंय तर? समजलंय तुम्हाला? व्हॉट इज द डेफिनेशन? द डेफिनेशन इज द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इन ग्रॅम इज कॉल्ड ॲज व्हॉट? मोलर मास. बरोबर ना? ओके. मग आता तुम्ही म्हणाल म्हणजे मॅडम एखादा आम्हाला कॉन्सेप्ट घेऊन सांगा, बरोबर? तर सांगते मी. हे पुसू मी आता. डेफिनेशन तर मी सांगितली आणि तुम्हाला माहिती आहे डेफिनेशन मी कशी तुम्हाला फक्त वाचून दाखवल्यासारखं केलं, कारण यू नो दॅट की त्याला म्हणजे ते मला नाहीच आवडत नुसतं डेफिनेशन सांगायला. सो आता आपण घेऊया. आपल्याला घ्यायचं आहे 1 मोल.
1 मोलचं मास कशामध्ये एक्सप्रेस करायचंय? ग्रॅममध्ये. ठीक आहे. समजा मी 1 मोल ऑफ हायड्रोजन घेतला. काय घेतला? 1 मोल ऑफ हायड्रोजन. ओके. हायड्रोजन म्हणजे काय होतं मला सांगा? H2 म्हणजे ॲटम झाला का मॉलिक्यूल झाला का आयन झाला? काय झाला मला सांगा? मॉलिक्यूल झाला. सो थोडक्यामध्ये इथे जे काय आपण बोलतोय ते बेसिकली कशाशी बोलतोय मला सांगा? मॉलिक्यूल्सशी बोलतोय. थोडक्यात इथे जे आपण मास घेणार आहोत ते कोणतं मास घेणार आहोत मला सांगा? मॉलिक्युलर मास. एका मोलचं मास. बरोबर आहे की नाही? एका मोलचं मास. सो 1 मोलचं जे काय मास असतं दॅट इज मोलर मास. आता आपण बघणार आहोत की हायड्रोजन ज्या वेळेला आपण घेतो सो हायड्रोजनचं मॉलिक्युलर मास म्हणजे एका मोलचं मास किती असतं जे आपल्याला कशामध्ये घ्यायचं आहे? ग्रॅममध्ये. लक्षात घ्या. सो यू ऑल नो की हायड्रोजनचं मास किती असतं मॉलिक्युल्स. एका हायड्रोजनचं ॲटॉमिक मास किती असतं मला सांगा? 1. समजतंय ना? सो 2 हायड्रोजनचं 1 × 2 म्हणजे किती येणार मला सांगा? 2. समजतंय? आता हे 2 कशामध्ये घ्यायचे तुम्हाला? ग्रॅममध्ये. कशामध्ये घ्यायचे? ग्रॅममध्ये. थोडक्यात 2 ग्रॅम इज द मॉलिक्युलर मास ऑफ दिस हायड्रोजन. ओके. कशामध्ये एक्सप्रेस केलंय आपण? ते ग्रॅममध्ये एक्सप्रेस केलंय. राईट. सो 2 ग्रॅम रिप्रेझेंट्स 1 मोल ऑफ हायड्रोजन. काय रिप्रेझेंट करतो तो? 1 मोल ऑफ हायड्रोजन. सो व्हॉट इज 1 मोल ऑफ हायड्रोजन? कुठल्याही मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर मास म्हणजेच एका मोलचं मास जर आपण ग्रॅममध्ये घेतलं तर त्याला काय म्हणतात मला सांगा? मोलर मास. ओके. थोडक्यात एकदम सोप्पं आपण आता घेऊया की व्हॉट इज 1 मोल ऑफ हायड्रोजन. व्हॉट इज 1 मोल ऑफ हायड्रोजन म्हणजे किती ग्रॅम झाले मला सांगा? व्हॉट इज द मॉलिक्युलर मास? किती येतं? 2. आणि ते कशामध्ये घ्यायचं आहे मला? ग्रॅममध्ये. बरोबर. मग मी असं लिहिलं तर चालणार आहे की 1 मोल ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल इज हाउ मेनी ग्राम? 2 ग्राम. समझ में आ रहा है? ठीक है. मॉलिक्युलर मास कशामध्ये घ्यायचंय? ग्रॅममध्ये. मी लिहिते 1 मोल म्हणजे मॉलिक्युलर मास कशात घ्यायचंय आपल्याला? ग्रॅममध्ये घ्यायचं. मॉलिक्युलर मास कळतं ना? कारण इथे आपण सगळे मॉलिक्युलच वापरतोय ना म्हणून. 1 मोल ऑफ ऑक्सिजन सांगा म्हणजे किती? आता ऑक्सिजनचा त्याच्यासाठी काय माहिती पाहिजे? आता हे सगळं मागच्या लेक्चरपासून लिंक आहे. आपल्याला ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास माहिती पाहिजे, आपल्याला ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती पाहिजे, त्याची ॲटॉमिसिटी माहिती पाहिजे, सगळं आपल्याला माहिती पाहिजे. थोडक्यात चॅप्टर अख्खा माहिती पाहिजे. आत्ता अर्थात तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो मला सांगा? O2 असतो. सो कॅल्क्युलेट करा किती येणार त्याचं वेट. एका ऑक्सिजनचं किती असतं? 16. 2 ऑक्सिजनचं किती येणार? 32. हे कशामध्ये घ्यायचंय बाळांनो मला? ग्रॅममध्ये. का? कारण तो मी कशासाठी डिफाईन करते? 1 मोल. सो व्हॉट इज 1 मोल ऑफ ऑक्सिजन? इट इज 32 ग्रॅम. किती येणार मला सांगा? 32 ग्रॅम. जिततंय का? थोडक्यात सोप्या मराठी भाषेमध्ये कुठल्याही मॉलिक्यूलचं मास जर ग्रॅममध्ये घेतलं तर तो त्याचा काय होतो? 1 मोल होतो. परत सांगते वाक्य. कुठल्याही मॉलिक्यूलचं मास म्हणजेच मॉलिक्युलर मास जर ग्रॅममध्ये घेतलं तर तो त्याचा काय होतो? 1 मोल. इज इट क्लिअर? याच्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये कुठल्याच सांगता येत नाही कारण हे सगळ्यात सोपं वाक्य होतं. 1 मोल इज द मॉलिक्युलर मास इन ग्रॅम. क्लिअर? सो इट इज 1 मोल ऑफ हायड्रोजन 2 ग्रॅम, 1 मोल ऑफ ऑक्सिजन 32 ग्रॅम. आय होप तुम्हाला समजतंय. व्हॉट इज 1 मोल ऑफ वॉटर? निकालो भाई आप वाटर का मोलर मास, मॉलिक्युलर मास निकालो. चलो. व्हाट इज द मॉलिक्युलर मास? 2 हाइड्रोजन है तो 2 हो गया, प्लस 1 ऑक्सीजन है तो 16 हो गया, टोटल आया 18. किसको लेना है? ग्राम में. सो व्हाट इज 1 मोल ऑफ वाटर? 18 ग्राम हो गया. समझ में आ रही है बात? वेरी गुड. नहीं समझ में आ रही है तो फिर से देखो कि व्हाट इज 1 मोल? 1 मोल इज नथिंग बट द मॉलिक्युलर वेट एक्सप्रेस इन ग्रॅम. द मॉलिक्युलर मास. ते शब्दाने नाही फरक पडत, कॉन्सेप्ट लक्षात घ्या. ठीक आहे. लिहा हवं असेल तर.
किंवा पॉज करा व्हिडिओ मग लिहा, किंवा अजिबात बघून लिहू नका. व्हॉट इज 1 मोल ऑफ, चलो अभी पूछते हैं आप लोगों को, व्हाट इज 1 मोल ऑफ से कार्बन डाइऑक्साइड. चलो निकालो कार्बन डाइऑक्साइड का मोलर मास. अभी जिसको आता नहीं मॉलिक्यूलर मास निकालना, उसने लास्ट लेक्चर दिखा नहीं होगा या पहले के ब्रिज कोर्स नाही देखा होगा, मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार. सो 1 मोल ऑफ CO2, कार्बनचं किती असतं बाबा 12, ऑक्सिजन 16 × 2 म्हणजे 32, किती होणार 44. कशामध्ये लावायचं आहे, ग्रॅममध्ये, कारण आपण 1 मोल घेतोय, 6.022 पार्टिकल घेतोय. त्याचे AMU लिहायचो आपण, ते एका पार्टिकलसाठी होतं. आता असे 6.022 जर तुम्ही गोळा केले तर त्याचं वजन काय AMU मध्येच भरणार का, त्याचं कशामध्ये येतं मला सांगा, ग्रॅममध्ये. ठीक आहे. सो 1 मोल ऑफ CO2 इक्वल टू 44 ग्रॅम. आर यू गेटिंग माय पॉइंट? So all of you understood the definition of 1 mole. You can write down what is 1 mole. 1 mole of any substance is the molecular mass, that is molecular weight expressed in gram. हे कळण्यासाठी डेफिनेशन पुस्तकातल्या फॉलो करायच्या. मला आता कॉन्सेप्ट जो सांगायचा आहे तो 1 mole is the molecular weight expressed in gram. For example, you write down different examples. 1 mole of hydrogen is 2 gram, है ना. सो ग्रॅम जर लिहिलं नाही तर तुम्हाला 0 मार्क, कारण तेच तर सांगायचं आहे. 1 mole of oxygen equal to 32 grams. 1 mole of water is 18 ग्राम. मैं कहाँ से ला रही हूँ, बिकॉज आई नो एटॉमिक मास. 1 mole of CO2 equal to 44 ग्राम. आई एम जस्ट रीडिंग इट. आई होप यू आर नॉट ओनली रिडिंग अँड कॅल्क्युलेटिंग. समजलंय? काही शंका? सो पटकन सांगा, 1 मोल म्हणजे किती पार्टिकल होतात. 1 मोल म्हणजे किती पार्टिकल होतात, 6.022 × 10⁻23 पार्टिकल होतात. स्पेसिफिक ज्या वेळेला आपण मॉलिक्यूल घेतो त्यावेळेला 1 मोल म्हणजे किती ग्रॅममध्ये, कोणतं वेट ग्रॅममध्ये घेतात, मॉलिक्युलर वेट एक्सप्रेस इन ग्रॅम. सो या 2 गोष्टी आपण आत्ता शिकलो की 1 मोल म्हणजे किती पार्टिकल आणि 1 मोल म्हणजे किती मास. कळलंय तुम्हाला? काही शंका याच्यामध्ये? काही प्रश्न तुम्हाला देते, जस्ट सॉल्व इट अँड टेल मी द आन्सर्स ऑन ग्रुप. पटपट हे सोडवायचे आणि मला सांगायचे ग्रुपवर उत्तरं याचे. ओके, एकदम छोटे छोटे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला, जस्ट कॅल्क्युलेट द वेट ऑफ द फॉलोइंग. एकदम सोपे प्रश्न. कॅल्क्युलेट द वेट ऑफ द फॉलोइंग. कॅल्क्युलेट वेट मास ऑफ द फॉलोइंग. पहिला, 1 मोल ऑफ H2SO4. काय करणार H2SO4चं वेट. दुसरा, 1 मोल ऑफ कार्बन मोनॉक्साइड. मी लिहिते बोर्डवर. काय करणार, उत्तर कळतंय ना, की त्यांचे मॉलिक्युलर वेट घेणार आणि ते ग्रॅममध्ये एक्सप्रेस करणार. ठीक आहे. तिसरा, 1 मोल ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड. फोर्थ, 1 मोल ऑफ नायट्रोजन, फक्त नायट्रोजन, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल N2. आणि पाचवा, जस्ट चेंज म्हणून 2 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड. मुद्दाम 2 दिलं. 1 मोल म्हणजे किती माहिती आहे तुम्हाला, 2 मोल म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं इथे, वेट कॅल्क्युलेट करायचं. कशामध्ये, इन ग्रॅममध्ये. ऑब्वियसली ते महत्त्वाचं. सो 1 मोल ऑफ H2SO4 म्हणजे किती ग्रॅम, 1 मोल ऑफ कार्बन मोनॉक्साइड म्हणजे किती ग्रॅम, नायट्रोजन डायऑक्साइड म्हणजे किती ग्रॅम, अँड सो ऑन. सांगणार? व्हेरी गुड. सो प्लीज सॉल्व इट अँड टेल मी द आन्सर. ओके. एनिवे, सो वी टॉक अबाउट अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. याच्यावरची पुढची मज्जा आपण अशीच सुरू ठेवूया.
टिल देन गुड बाय. ओके, सो मस्त सॉल्व करा. ठीक आहे, थँक्यू सो मच.